टी शर्ट संतोष घडशी यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहे. स्मार्ट वॉच विश्वंभर बंगाल, आकाश काकडे आणि साहिल पड्याळ.
सिद्धार्थ धामणवणे विरुद्ध ओम साई दामणदेवी या दोन तुल्यबळ संघांमध्ये हा चालू असलेला सामना. यापुढील होणारा सामना श्री जय हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी व श्री जय हनुमान क्रीडा मंडळ शंकरवाडी यांच्या वतीने आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा 65 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा. चौदा संघ या दिवसाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की जय हनुमान शंकरवाडी या संघाने स्टार 11 पिंपळी या संघावरती मात करत पुढील सामन्यामध्ये आपली दाखल झाले. तसेच दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला गेला तर जय बजरंग क्रीडा मंडळ तसेच वेताळ आकले या दोन संघांमध्ये सामना झाला होता. अत्यंत चुरशीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामध्ये जय बजरंग क्रीडा मंडळ हा संघ पुढील वाटचालीसाठी पात्र ठरला. त्याचप्रमाणे तिसरा सामना झाला होता तो नांदिवसे क्रीडा मंडळ नांदिवसे व श्री महालक्ष्मी कांसेवाडी या दोन संघांमध्ये. त्यामध्ये महालक्ष्मी कांसेवाडी हा संघ पुढील सामन्यासाठी पात्र ठरला आहे. तसेच मागील सामना झाला एक चुरशीचा सामना झाला होता जय हनुमान खेरडी आणि श्री गणेश टेरव तांदेवाडी या दोन संघांमध्ये. त्यामध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये सुंदर खेळी करून आपल्या संघाला श्री गणेश टेरव तांदेवाडी या संघाने पुढील संघ सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. तशीच या स्पर्धेसाठी भरघोस अशी पारितोषिके देखील लाभलेली आहेत. या स्पर्धेसाठी खास अशी पारितोषिके म्हणजेच प्रथम पारितोषिक असणार आहे ते म्हणजे 10,000 व आकर्षक चषक, त्याचबरोबर मेडल देखील असणार आहेत. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक असणार आहे ते म्हणजे 7,000 रुपये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि खेळाडूंच्या माहितीसाठी चालू असलेला सामना असणार आहे तो म्हणजेच सिद्धार्थ धामणवणे ओम साई दामणदेवी या दोन संघांमध्ये हा चालू असलेला सामना. मध्यंतरापर्यंत एका गुणाची आघाडी होती ती धामणवणे या संघाकडे. बघूया आता सेकंड हाफ म्हणजे दुसऱ्या डावामध्ये कोणता संघ विजयी ठरतो आणि आपल्या संघाला पुढील फेरीसाठी पात्र ठरवतोय. पुन्हा एकदा वळूया आपण या स्पर्धेची काही खास पारितोषिके असणार आहेत त्या पारितोषिकांकडे. या स्पर्धेसाठी वैयक्तिक अशी पारितोषिके देखील लाभलेली आहेत. त्याच पुढे बघूया आपण प्रत्येक दिवसाचा मानकरी आपण इथे पाहणार आहोत. त्याला आकर्षक चषक असणार आहे तसेच स्मार्ट वॉच असणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पक्कड याला खास असं टी शर्ट, त्याचप्रमाणे आकर्षक चषक व फॅन असणार आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी देखील एक टी शर्ट, आकर्षक चषक तसेच स्पोर्ट्स सायकल असणार आहे. या स्पर्धेचं विशेष असं पारितोषिक म्हणजे या सामन्यांमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ संयमी आणि शांत खेळ करून दाखवेल त्या संघाचं शिस्तबद्ध अशा पद्धतीचं एक गौरव करण्यात येणार आहे. त्यास आकर्षक चषक मिळणार आहे. यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच भीमसंघर्ष वेळे विरुद्ध वक्रतुंड वालोपे. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येत आहे. आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे. कोणताही विलंब न लावता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा सामना संपताच आपल्याला या दिवसातील या सत्रातील आणखीन खूप सामने खेळवायचे आहेत. आणि त्यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच विठलाई उंडरेवाडी आणि साई शिवनेरी कोनमाळा. आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने वजन काट्याकडे जायचं, वजन करून घ्यायचे आणि आपण हा संघ सामना खेळण्यासाठी तयारी ठेवायचा आहे. पुन्हा वळूयात आपण सामन्याकडे. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटे. गुणफलक असणार आहेत ते दामणदेवी सामन्याचे गुणफलक असणार आहेत ते दामणदेवी 4, धामणवणे या संघाकडे. सामना संपला. हा सामना संपला. शेवटचे 5 मिनिटे शिल्लक असताना आपल्याला तिसरा पुकार देण्यात येत आहे. भीमसंघर्ष वेळे वक्रतुंड गोळकोट.
आपल्याला तिसरा पुकार मिळतोय। या सामन्याची 5 मिनिटे संपताच आपण आपला संघ घेऊन प्रवेशद्वारावर यायचं आणि लगेच आपल्याला पुढचा सामना देखील खेळवायचा आहे। एक शांत स्वरूपात आपल्याला सामना पाहायला मिळतोय। सामना संपायला शेवटची 4 मिनिटे। नक्कीच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। सुंदर असा सामना चालू आहे। दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते एक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत। सुंदर असे कव्हर पाहायला मिळते त्याचप्रमाणे नक्कीच सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे। या सामन्यासाठी एकूण 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे। बघूयात कोणता संघ आपल्या संघासाठी चांगली भरघोस अशी कामगिरी करतोय आणि आपल्या संघाला पुढील फेरीसाठी पात्र ठरवतोय। यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच भीमसंघर्ष वेळ विरुद्ध वक्रतुंड गोळकोट या 2 संघांमध्ये तिसरी चढाई असणार आहे ती धामणवणे या संघासाठी। बघूया या चढाईमध्ये काय होतंय। एकूण 7 खेळाडूंचा कशी चढाई पाहायला मिळते। उत्कृष्ट स्कोअर त्याला होती आहे आणि 1 गुण संपायला शेवटची 2 मिनिटे। थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच भीमसंघर्ष वेगळे विरुद्ध वक्रतुंड गोळकोट या दोन्ही संघांमध्ये आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार देण्यात येत आहे। सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट, लास्ट 1 मिनिट।